एका आमदाराची किंमत 35 कोटी रुपये, सरकार पाडण्यासाठी कोट्यवधींचा आमिष आणि नकार दिल्यावर धमक्या आणि त्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई। हे महाराष्ट्रात घडलं असं वाटतंय का? तर नाही। यावेळी आरोप झाले तमिळनाडूमध्ये आणि निशाण्यावर आहेत अभिनेता ते मुख्यमंत्री बनलेले थलपती विजय यांचं सरकार। नेमकं काय आहे हे 35 कोटींचं प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। भारतीय राजकारणात एक शब्द गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार चर्चेत आलाय, घोडे बाजार। आमदारांची फोडाफोड, रिसॉर्ट पॉलिटिक्स, रात्रभर चालणाऱ्या गुप्त बैठका, पक्षांतर आणि सरकार वाचवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी सुरू होणारी राजकीय खेळी। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि त्यानंतर गोवा अशा अनेक राज्यांमध्ये अशा आरोपांनी राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। आणि आता याच यादीत आणखी एका राज्याचं नाव जोडलं जातंय, तमिळनाडू। 35 कोटींचा कथित सौदा। मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी टीव्हीकेच्या एका आमदाराला तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। हा आरोप केला आहे टीव्हीकेचे आमदार एन इलैयाराजा यांनी। त्यांच्या तक्रारीनुसार थिरुनावुकरसू नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला। स्वतःला इंडिया पॉलिटिकल डेमोक्रेटिक स्ट्रॅटेजीज या राजकीय स्ट्रॅटेजी कंपनीचा प्रतिनिधी त्यांनी म्हटलेला आहे। तर सुरुवातीला सध्या राजकीय चर्चा अशी आहे, पक्षाची माहिती अशी आहे, सरकारचं भवितव्य आणि नंतर थेट डील। विधानसभेतील एका महत्त्वाच्या मतदानात विशिष्ट पद्धतीने मतदान करा, सरकार विरोधात उभे राहा आणि बदल्यात 35 कोटी रुपये घ्या। इलैयाराजा यांनी हा प्रस्ताव सरळ नाकारला, पण त्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार फोन, संपर्क, वारंवार दबाव आणि शेवटी धमक्या हा प्रकार वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली। तक्रार दाखल होताच चेन्नई पोलिसांनी तातडीने कारवाई करत थिरुनावुकरसू सह 3 जणांना अटक केली। पण खरी कथा इथून पुढे सुरू होते। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दिलेल्या जबाबांमुळे तपासाचं वर्तुळ आणखी मोठं झालं। तपासात समोर आलं की माजी डीएमके मंत्री आणि सध्याचे आमदार व्ही सेंथिल बालाजी यांचे बंधू व्ही अशोक कुमार यांचं नाव या प्रकरणात समोर येतंय। आरोपी नरेशने पोलिसांना दिलेल्या कथित कबुली जबाबात सांगितलंय की अशोक कुमार आणि सेंथिल बालाजी यांच्या सांगण्यावरूनच टीव्हीके आमदाराशी संपर्क साधण्यात आला होता। यानंतर अशोक कुमार यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे हा कथित घोडे बाजार पहिल्यांदाच समोर आलेला नाहीये। काही दिवसांपूर्वीच टीव्हीकेच्या आणखी एका आमदाराला देखील पक्ष बदलण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। 5 जणांना यासाठी अटक देखील करण्यात आली होती। म्हणजेच वेगवेगळ्या घटनांमुळे आता एक मोठा प्रश्न